आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील पळसगावचे सुपुत्र अरुण अंकुश फडतरे यांनी जिद्द आणि कर्तव्यनिष्ठेच्या जोरावर बेएसटीत चालक म्हणून नोकरीस सुरुवात केली। 27 वर्षांच्या नोकरी काळामध्ये जिद्द, इमानदारी, चिकाटीच्या जोरावर फडतरे यांनी इन्स्पेक्टर पदापर्यंत झेप घेत समाजात एक वेगळा आदर्श दाखवून दिला। त्यानिमित्ताने कातरखटाव येथे त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा कार्यक्रम पार पडला। 27 वर्ष 7 महिन्यांच्या कार्यकाळात कर्तव्य हीच पूजा, सेवा हीच संपदा हे ध्येय मनात ठेवून दिनांक 16/10/1998 ला बीएसटी मध्ये चालक म्हणून रुजू झाले आहेत। तसेच 1/6/2026 पदोन्नती, अनेक मेडल घेऊन मानाने सेवानिवृत्त झाले। प्रामाणिकपणे नोकरी तसेच कोरोना काळात न घाबरता सेवा बजावल्याने आणि प्रवाशांना चांगली सेवा दिल्याने गोल्ड मेडलचे मानकरी ठरले। प्रवाशांना, चाकरमान्यांना चांगली वेळेवर सेवा दिल्यामुळे प्रवासी वर्ग शाबासकी देत होते। असे एकंदरीत अरुण फडतरे यांचे कार्य दिसून येत होते। आजारी असताना सुद्धा कोरोनाच्या काळात आपली ड्युटी सांभाळत घर परिवारामध्ये मुलांना चांगली शिस्त लावली। बीएसटी साठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे। चालक ते इन्स्पेक्टर पदापर्यंत इमानदारीने सेवा केल्याने त्यांना 15 ते 16 मेडल भेटलेत, असे परिवारातील सदस्य, पाहुणे, रावळे, मित्रमंडळी कटुप्रसंग अभिमानाने सांगत आहेत। अशा तऱ्हेने मंडळी खटाव तालुक्यातील पळसगावचे सुपुत्र अरुण अंकुश फडतरे नोकरीच्या शोधात मुंबईला गेले आणि नोकरी काळात प्रामाणिक सेवा करून त्यांनी जीवनामध्ये कर्तव्य निर्माण केले। पाहुणे, रावळे समाजामध्ये व्यक्तिमत्व निर्माण केलं। अशा आठवणींना उजाळा देत मित्रमंडळी, पाहुणे, रावळे, परिवार, ग्रामस्थांनी त्यांच्या कातरखटाव येथील सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्त पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी गावातील भागातील मित्रमंडळी, ग्रामस्थ, पाहुणे यांनी सेवानिवृत्ती सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण इथे कातरखटाव इथे हॉलमध्ये आहोत। पळसगावचे श्री अरुण अंकुश फडतरे यांचा इथे सेवानिवृत्तीचा नुकताच कार्यक्रम पार पडला आणि त्यांनी चालक पदापासून इन्स्पेक्टर पदापर्यंत सर्व्हिस चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि सेवानिवृत्त झालेले आहेत। तर त्यांच्याकडून आता 2 शब्द आपण जाणून घ्यावं। तर काय सांगाल, आज तुमचा गावच्या वतीने, पाहुणे, रावळे, नातेवाईक, घरातील परिवाराच्या वतीने तुमचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडला, तर 1-2 शब्द काय सांगाल? मी बीएसटीत एकदम प्रामाणिकप्रमाणे नोकरी केली, त्यामुळे मला असे एवढे मेडल मिळाले। अच्छा। आणि मी कोरोनामध्ये पण सर्व लोक घाबरली तरी पण मी घाबरलो नाही। मी कामावर नेहमी रोज जायचो। अच्छा। आणि प्रामाणिकपणे सर्व्हिस केली। जरी स्टॉपला गाडी उभी केली, एखादा प्रवासी पळत आला तरी मी त्याला थांबवून घ्यायचो। त्यामुळे मी कुठल्याही रूटला गेलो तरी मला प्रवासी म्हणायचे, नंतर चेंज केला की तुम्ही कुठे गेला, असे मला प्रवासी विचारायचे, कारण मी प्रामाणिकपणे सेवा करायचो। आणि मी असं एवढं कधी दांडी मारली नाही, त्यामुळं माझी 350 रजा आहे कंपनीकडे। अच्छा। आणि एवढे मेडल मिळाले म्हणजे मी व्यवस्थितच काम करत होतो। अच्छा। किती वर्षाची सर्व्हिस तुम्ही पार पाडली? 27 वर्ष 7 महिने आणि 15 दिवस एवढी माझी सेवा पूर्ण झाली। अच्छा, म्हणजे तुम्ही इमानदारीने चालक पदापासून काम केलं, त्यामुळे तुम्ही इन्स्पेक्टर पदापर्यंत तुम्ही पोचला। आणि त्या काळात काय तुम्हाला म्हणजे असं जाणवलं, म्हणजे एक चांगल्या घटना घडल्या, वाईट घटना घडल्या? चांगल्या घटना अशा घडल्या की काय वेळेला असं प्रवासी आपल्याला मला गिफ्ट घेऊन यायची की मला नेहमी तुम्ही वेळेत गाडी घेऊन येता। आणि भरपूर वेळा असे 2-3 वेळा मला असे प्रकार घडले की लोक मला पॅसेंजर गिफ्ट घेऊन आले की तुम्ही चांगल्या प्रकारे आम्हाला सेवा देता म्हणून। तर अशा तऱ्हेने मंडळी इथे श्री अरुण अंकुश फडतरे यांचा कार्यक्रम पार होतो। त्याने आपल्याला 2 शब्द सांगितले। आता आपण कोण त्यांच्या, तर त्यांची मुलगी इथे आपल्यासमोर आहे, तर काय सांगाल तुम्ही? मी सौ पल्लवी सागर यादव। हां। पप्पांनी आमच्यासाठी खूप केलं कोरोनाच्या काळामध्ये, पण ते घरी राहिले नाहीत अजिबात। माझी पूर्ण फॅमिली, मम्मी, माझे भाऊ वगैरे सगळे गावी होते, पण त्यांनी एकट्याने सगळं हँडल केलं। जेवणापासून ते बनवायचे स्वतः खरं तर। आणि त्यांना आजार आहे, BP, शुगर, खरं अजून बायपास सर्जरी पण झाली त्यांची 20-25 वर्षापूर्वी, पण तरी पण त्यांनी
कामावर म्हणजे तटस्थतेने एकदम काम केलं, खरं सांगायला गेलं तर. अच्छा. सेवा लोकांची खूप केली आणि घरात पण मुलांना शिक्षण, संस्कार आणि शिस्त पण छान लावली. अच्छा. आणि तर त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छिते मी. अच्छा, त्यांच्या मुलीने त्यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. आपणच आता त्यांचे चिरंजीव त्यांच्याकडे जाणार आहोत. तर 2 शब्द काय सांगाल त्यांच्या? नमस्कार, मी अक्षरून पडतरे. वडिलांनी तसं भरपूर काय केलेलं आहे. शिक्षणापासून त्यांनी संस्कारापर्यंत सगळं काही केलेलं आहे. त्यांनी मार्गदर्शन पण करण्याचं काम केलेलं आहे. कोरोनाच्या काळात जेव्हा कोणाचं काम चालू होतं नव्हतं, काम लोकांनी सोडलं, तेव्हा वडिलांनी कामाची चिकाटी धरून आमचा विचार करत त्यांनी काम कंटिन्यू ठेवलं. आणि या वयात कोण काम करत नाही, ते करतायत काम. ते आमच्यासाठी आदर्श राहिले नेहमी. थँक्यू. अच्छा. श्री अरुण अंकुश पडतरे हे माझे मामा. अच्छा. मामा कधी मामाची कमी त्यांनी कधीच मला हे करून दिली नाही. आणि रागीट पण तेवढेच आणि प्रेम पण तेवढेच व्यक्त करणारे म्हणजे असे आमचे मामा. त्यांनी आम्हाला शिस्त, आम्हाला पुढे काय करायचं, कसं राहायचं, कसं वागायचं हे सर्व त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यांनी एवढी 27 वर्ष 7 महिने सेवा केली BSTमध्ये. त्यांनी बहुमूल्य त्यांचं योगदान दिलेलं आहे BSTसाठी. आणि त्यांचा हा आजचा सोहळा म्हणजे त्यांच्यासाठी खूप काही शुभेच्छा देणारा तर आहेच. त्यांनी कष्ट केलेल्याचा पण त्यांना हे भेटलेलं आहे, मेडल पण भेटलेलं आहे त्यांना. आज 15-16 मेडल भेटलेले आहेत. एकच आहे ते की त्या आगारामध्ये त्यांना एवढे मेडल भेटणारे चालक आणि इन्स्पेक्टर म्हणून. ओके. सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन या ठिकाणी एक बस ड्रायव्हर म्हणून मुंबई या ठिकाणी आपल्या नोकरीची सुरुवात करून व्हेकल इन्स्पेक्टर या पदापर्यंत सुरक्षित प्रामाणिकपणे सेवा करून त्यांनी आपल्या जीवनामध्ये एक सुंदर असं कर्तृत्व निर्माण केलं. एक समाजामध्ये, एक पाहुण्यामध्ये एक सुंदर असं व्यक्तिमत्व निर्माण झालं. आणि खास करून ते माझ्या मामांचे मुलगे आहेत, माझे मेहुणे आहेत. अच्छा. आणि अशीच या ठिकाणी त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीसुद्धा या ठिकाणी सुंदर असं आयुष्य लाभो, दीर्घायुष्य लाभो ही या ठिकाणी प्रार्थना. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.